आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 2 चम्मच ना. हलव्याचा कालवण झालेला आहे. एक इझिली काढून दाखवते ना तर लगेच तुटेल बघा. मस्त शिजलेला आहे. आपण चांगल्या प्रकारे 8 ते 10 मिनिटं शिजून घेतलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज ना आपला नवीन मसाला म्हणजे कालच मसाला नवीन तयार झालाय. तर मस्तपैकी बघा आम्ही पॅकेटमध्ये पॅकिंग केलेलं आहे. आणि ज्याला कोणालाही आपला मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय. तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. आणि आज आपण या नवीन मसाल्यामध्ये ना रेसिपी बनवणार आहोत. तर हलवा करी रेसिपी मी शेअर करणार आहे. कारण आताच आपण आज एक व्हिडिओ अपलोड केली आहे. त्याच्यात दोघी तिघी ताईंनी कमेंट केलं की हलवा करी मध्ये मसाला कोणता यूज केला आहे, रेसिपी शेअर करा. तर मी विचार केलाय आपण आज असंच फ्री आहोत तर आपण एक रेसिपी शेअर करू शकतो, जेणेकरून आपली युट्यूब फॅमिली ज्यांना आपल्याकडून ऑर्डर करता नाही येत जेवण ते स्वतः घरी बनवून टेस्ट करू शकता की कशी रेसिपी झाली. आणि खूप जण हे सुद्धा आम्हाला कमेंट करून विचारतात. कसं असतं माहितीये का, कधी कधी ना कमेंटचं रिप्लाय द्यायला ना आम्हाला म्हणजे वेळ नाही भेटत. म्हणजे तर आम्ही कसं माहितीये का एक नजर फिरवतो आपल्या युट्यूब चॅनलवरती जेव्हा व्हिडिओ टाकल्यावरती, तेव्हा कशा कमेंट दिसतात आणि जेव्हा आम्हाला वेळ मिळतं ना तेव्हा आम्ही कमेंटचा रिप्लाय देतो. पण आज आम्ही ना कमेंट बघितल्यानंतर खूप जण असं पण विचारलं का या रेसिपीमध्ये कोणकोणते मसाले टाकलेत. तर तुम्ही जर आपली युट्यूब फॅमिली जर नवीन, आता कसं नवीन असलं का हे विचारतात, पण जुने आहेत ना त्यांना माहिती असेल. फक्त प्रत्येक रेसिपीमध्ये आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला यूज करतो. हीच तर आपल्या मसाल्याची खासियत आहे मित्रांनो, का तुम्हाला जास्त मसाल्याची गरजच नाही लागत. बरोबर ना. मच्छी मध्ये नाही तर आपण नॉनव्हेज म्हणजे जसं की चिकन, मटन, तुम्ही व्हेज मध्ये पण मी तर प्रत्येक रेसिपीला म्हणजे हा मसाला असतोय. कारण कसं आता मी स्वतः मसाला बनवते. आता खूप लोकांनी पण एक ना अशी कमेंट आलेली की वाशी मधून डायरेक्टली मसाला आणतात. कोण विकते आगरी मसाला? वाशी मध्ये सर्व मारवाडी येते, त्यांना तरी मसाल्याचं आपलं माहितीये का, हे आमचा सिक्रेट मसाला आहे. आणि जो तुम्ही मार्केट मधनं घेताय ना मसाला तो आगरी मसाला आहे. आणि हा मसाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आहे. नाव बघा मग नंतर बोला. हो म्हणजे स्पेशल आहे. तर तुम्ही विचार करा स्पेशल काहीतरी आहे, इन्ग्रेडियंट आहेत जे आम्ही स्वतःहून ऍड केलेत, म्हणून आम्ही याला स्पेशल असं नाव दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही एकदा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला म्हणजे ते कळणारच की मसाला एकदम हटके. तुम्ही आजपर्यंत असा मसाला टेस्ट केलाच नसेल. मी लिहून देते तुम्हाला. तरी पण तुम्हाला एकदा सांगतो, आगरी मसाला ना 23 मसाल्यापासून बनतोय, पण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 32 मसाल्यापासून बनलेला आहे, 32 मसाल्यापासून बनवलेला आहे. तर आहे ना काहीतरी अलग. आणि एकदा तुम्ही मसाला घेणार, टेस्ट करणार ना तर समोरून मेसेज करून तुम्ही बोलणार अप्रतिम आहे, आवडलाय आणि अजून मसाला हवाय आम्हाला. कितीतरी आपली युट्यूब फॅमिली आपल्याकडनं फर्स्ट टाइम ऑर्डर करतो ना तर सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ टाइम म्हणजे ते रेग्युलरच होते त्याचं. दर महिन्याला मग मसाला ऑर्डर करतात किंवा एकदा स्टॉक घेतात 2 किलो 3 किलो. तर खरंच तुम्ही जे आम्हाला एवढं सपोर्ट दाखवतात, आमच्याकडून मसाले ऑर्डर करतात, परत करतात, आम्हाला खूप मोटिवेट करतात तुम्ही. आणि आम्ही आपला जो मसाला आहे घरोघरी पोहोचतोय असं फील होतं. कारण आपल्याला प्रत्येक एरिया मधून मेसेज येतात, आपल्या जवळपासचे लांबचे खूप सारे कमेंट्स, खूप सारे फीडबॅक देतात. ते खूप लांबून असतात. तर खूप छान वाटते. तर चला मित्रांनो, आता मस्तपैकी रेसिपीला करूया सुरुवात, नाहीतर इंट्रो खूप मोठा होईल. आणि हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तर नक्की एकदा आमचा मसाला यूज करून बघा, मग नंतर विश्वास करा. बरोबर ना. तर चला कंटिन्यू करा. तर हा बघा आपण हलवा करी करण्यासाठी मस्तपैकी हलवा आणलेला आहे मार्केट मधनं. आणि कोणतरी फोन करतोय, मसाल्यासाठीच असणार. सांगू सायलेंट कर फोनला. ताजा हलवा कसा ओळखायचा बघ, गालफुरावरनं ओळखायचा. हा रेड असतो. सुरी भारी आहे ना, धार एकदम. मच्छी साफ करायचा माझा काम असतो आणि रेसिपी बनवण्याचा स्नेहाचं काम असतो. आणि हा जो गालफूर आहे ना, याला गालफूर बोलतात, तो सर्व काढायचा आहे आपल्याला. आणि पोटातली घाण सुद्धा काढायची. तर याच्यावरती खवलं पण असतात बघा या माशाला. तर आता ही खवलं काढूया.
हे बघा माझं काम झालेलं आहे. मस्तपैकी हलवा मासा मी कट केलेला आहे रेसिपीसाठी, म्हणजे कालवणासाठी. आणि आता इथे स्नेहाचं काम करते. जरा नीट हा सांभाळ. तर आता सर्वात अगोदर ना वाटण बनवणार आहे स्नेहा. आणि स्नेहाच्या रेसिपी ना एकदम सिंपल असतात ना स्नेहा, हो, ज्या एवढे हार्ड नसतात. फक्त काय तुमच्या असतं कारण आपला मसाला आहे ना तेवढा भारी असतो. जर तुम्हाला कोणतीही आमची रेसिपी बनवायची असेल ना तर तुम्हाला ना तुमच्याजवळ स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा आहे ना. हो, बरोबर. नाहीतर तुम्हाला खूप मसाले टाकायला लागतील. म्हणजे तुम्हाला काश्मीरी मिरची टाकायला लागेल, धना पावडर गरम टाकायला, मसाला. भरपूर असे मसाले टाकायला लागतील. पण आपल्या मसाल्याचा फायदा काय आहे माहितीये का तुम्हाला? हा जर मसाला तुमच्या जवळ असेल ना तर तुम्हाला कोणताही मसाला टाकायची गरज नाही, कोणतीही पावडर टाकायची गरज नाही. फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद आणि तेल आणि जे आम्ही तुम्हाला दाखवते तेच टाका. त्याच्यामध्येच तुमची एकदम अप्रतिम रेसिपी बनेल. अप्रतिम कलर येणार, अप्रतिम टेस्ट लागणार. म्हणजे ज्या ज्या रेसिपीसाठी तुम्हाला ज्या ज्या म्हणजे तुम्हाला पाहिजे असतील ना फ्लेवर, ते सर्व अप्रतिम मिळतील ना स्नेहा. तर चला कंटिन्यू. आता पटकन आपण वाटण पहिला बनवून घेऊया ना. तो कसा बनवते स्नेहा ते तुम्हाला मी दाखवतो. तर सर्वात पहिले मी खोबरं थोडंसं रोस्ट करून घेणार आहे. या रेसिपी मध्ये तरी पण किती तुम्ही खोबरं घेतलं? अर्धी वाटी ना? अर्धी वाटी मध्ये थोडंसं काढलेलं आहे. ओके, भाजून घ्यायचंय का याला? आणि मच्छीचं प्रमाण पण तुम्हाला सांगतो, एक हलवा घेतलेला आहे मस्त. ते बघा जास्त नाही, हलकासा असं भाजलेला आहे स्नेहाने खोबऱ्याला. तर आता आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. तर बघा मी 6 लसणाच्या पाकळ्या घेतले, 2 हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलाय. आणि जो आपण आता खोबरा भाजून घेतलाय तो घेतलाय. आणि आपण अर्धा इंच आला घेतलाय बघा, एकदम बारीक कट करून. आता याची पेस्ट करूया मस्त. तर बघा अशा प्रकारे ते मी वाटण बनवलं, थोडंसं पाणी पण ऍड केलेलं आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गरम झाल्यावरती तेल टाकलंय जेवढं आपल्याला रेसिपीसाठी हवंय तेवढं. आणि तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकलंय वाटण. आणि मसाले आपले वेस्ट नाही झाले पाहिजे म्हणून थोडासा वाटणच्या भांड्यामध्ये पाणी टाकून वाटण सर्व काढून घेतलेलं आहे. आणि मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. तरी पण किती टाइम नाही आपण लगेच आपण मसाले ऍड करू, लगेच म्हणजे एखाद मिनिट फक्त. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 2 चम्मच ना. आणि मग त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ. आणि मस्तपैकी मसाल्याना वाटण मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा घ्यायचं आहे. सर्वांचा एकच अर्थ आहे हा, जोपर्यंत ऑइल नाही सेपरेट होत ना तोपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. हा स्नेहाचा डायलॉग आहे आणि मी बोलतोय. आणि मग त्यानंतर रेसिपी मध्ये कोकम टाकलंय. तर बघा मित्रांनो, फायनली मस्तपैकी मसाले शिजलेले आहेत आणि तेल पण सेपरेट झालंय. आणि या स्टेजवरती आता स्नेहा काय करते, पाणी टाकते बघा रेसिपीमध्ये. किती? 1 ग्लास का? 1.5 ग्लास टाकूया आपण. मी आता एकच घातलेला आहे. हे बघा 1.5 ग्लास पाणी टाकल्यावरती स्नेहाने लगेच त्याच्यामध्ये हलवा मासा टाकलेला आहे. मस्तपैकी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम स्पीड मध्ये केलं ना तर काय होईल, मासली तुटून जाईल. कारण एकदम डेलिकेट असते, म्हणजे एकदम नाजूक असते हलवा मासली ना. आता काय करायचं नाही, आता उकळ आला ना की आपण फक्त 2 ते 3 मिनिटासाठी झाकण देणार आणि काढून घेणार. आणि मग 7 ते 8 मिनिटं आपण स्लो मीडियम गॅसवरती शिजून घेणार. तर चला मित्रांनो कंटिन्यू करा. तर हे बघा फायनली हलव्याचं कालवण झालेलं आहे. एक इझिली काढून दाखवते ना तर लगेच तुटेल बघा. मस्त शिजलेला आहे. आपण चांगल्या प्रकारे 8 ते 10 मिनिटं शिजून घेतलेलं आहे.
जसं मी सांगितलं 2 मिनिटं झाकण दिलेला आणि मग लगेच काढला. मग आता आपण कोथिंबीर टाकूया मस्त. बघा काही कलर आलाय, सुगंध पण एक नंबर, एकच नंबर. तर चला मित्रांनो, आता हलव्या माशाचं कालवण तर झालेलंच आहे. आता मस्तपैकी जेवायला बसूया. एकदम साधी आणि सोपी ना रेसिपी. कोण पण करेल आणि कोण पण खावा येईल तेव्हा बोलेल वाह काय टेस्टी बनली आहे. पण ही रेसिपी बनवण्यासाठी पण तुमच्या जवळ स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा आहे. बरोबर. कारण तुम्ही जर अशी बनवायला गेलं तर तुमच्याजवळ भरपूर मसाले लागतील. प्रत्येकाच्या मसाल्याची टेस्ट पण वेगळी असते, कलर पण वेगळा असते. पण आपला कलर तर ते साईडला ठेवा, पण टेस्टी तर एकच नंबर आहे. आणि कलर तर 100% मिळणारच तुम्हाला. आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो. सानूने सुरुवात पण केली. सानू कसं झालंय? मस्त आवडलं ना? मस्त राहते बघा भाकरी. आणि इथे आता मी पण सुरुवात करतोय. या मित्रांनो जेवायला मस्तपैकी भाकरी घेतलेली आहे आणि स्नेहाने आता आज कालवण बनवलाय हलव्या माशाचा. आणि भात आम्ही नंतर घेणार आहोत, पहिला भात घेतलाय. बघा कशी झाली, सुगंध अप्रतिम आलाय. आणि याला पण जसा पापलेटला काटा असतो ना तसा याला पण मधला काटा असतो. मी तुम्हाला एकदा दाखवतो. पापलेटमध्ये आणि याच्यामध्ये हलव्यामध्ये काय फरक असतोय तर पापलेट थोडासा पातळ असतो आणि याला थोडासा मांस असतोय बघा असा. या मित्रांनो हलवा मासा खायला. एकदम लजीज, खूप छान, अप्रतिम, जबरदस्त ना झालं. तुम्ही पण खालास ना? आज बघा पसारा दिसत असेल. आज बघा किती पसारा. भरपूर बिझी आहोत आम्ही आणि आम्हाला असं बिझीच राहायला आवडतंय. आपल्या कामामध्ये आपण नाही बिझी राहणार मग कोण राहणार. या भाकरी सोबत खाऊया. या मित्रांनो भाकरी खायला. हो 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 लजीज, खूपच छान, अप्रतिम. स्नेहा तू खाशील ना, तुला पण खूप आवडेल. बघा ना काय भारी झालंय. आपल्याजवळ ना हलवा करी पण गेलेले आहे ना. हो एक ताईने घेतलेले ना, आत्ताच गेलेले आहे ना. आवडले असेल त्यांना, कारण त्याचं काही काही कसं फीडबॅक देतात, काही जण नाही देत. दिले नाही आपण हे नाही केलं. अच्छा अच्छा, नंतर आपण विसरलो का? मेसेज मध्ये केले ना. या मित्रांनो हलवा खायला खरंच खूप छान. आणि मेन म्हणजे कसं आहे माहितीये का, जेवढी मासळी फ्रेश असेल ना तेवढी तुम्हाला चविष्ट लागेल, हे लक्षात ठेवा. माझी मम्मी कधी पण बोलते का चपाती बनवते ना, मी व्हिडिओ मध्ये शूट करते तेव्हा तर असं होते खाली एकदम. तेव्हा मी कॅमेरा बघून करते तर एवढं फुगते. कॅमेराच्या मागे भरपूर फुगते. जेव्हा ती म्हणजे स्नेहा जेव्हा चपाती बनवते ना आणि तेव्हा आम्ही जेव्हा शूट करतो दाखवतो तुम्हाला तेव्हा फुगत नाही ती, अशी सांगते. आणि जेव्हा शूट नाही करत ना तेव्हा पटकन फुगते, अशी सांगते ती ना जाणू. या मित्रांनो खरंच. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं, जेवढी मार्केटमधनं तुम्ही मासली फ्रेश आणणार ना तेवढी टेस्टी पण लागणार, हे पण लक्षात ठेवा. आणि आता स्नेहाने पण सुरुवात केली. स्नेहाचा रूट कॅनल आज फायनल झाला ना स्नेहा. मी तर रिकमेंड करेल कोणच करू नका रूट कॅनल. छान झालंय ना. चला मित्रांनो, थोडंसं स्पायसी लागते मला, कारण तुझा रूट कॅनल केलाय ना त्याच्यामुळे तुला तिखट लागते. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता आम्ही तिघे जण जेवण घेतो, मग नंतर तुमच्या सोबत बोलतो. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही असंच बसलो होतो आणि आता आम्हाला आठवलं का आपण व्हिडिओचा एंड नाही केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवली हलवा माशाची करी, एकदम साधी आणि सोपी. तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करू शकता. आणखीन आपल्याला ना खूप जण सध्या आपल्याला कमेंट करतात, चांगले चांगले कमेंट करून खूप मोटिवेट करतात. थँक्यू सो मच. खरंच तुम्ही एवढे चांगले चांगले कमेंट्स करतात, आम्ही रीड करतो. पण एवढंच की आम्ही जेव्हा टाइम मिळेल आम्ही पटकन रिप्लाय देणार. थोडा टाइम नाही म्हणून आम्ही कसं स्क्रीनवरती येतात ते पटकन की कमेंट आलेली, तर आम्ही रीड करतो. खरंच खूप चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. आणि खूप जण असे पण आपल्याला कमेंट करतात का तुम्ही दोघे जण खूप मेहनत करताय, थोडासा आराम करा. आरामाची पण खूप गरज आहे. तर आता तुम्हाला आम्ही सांगतो कसं आहे माहितीये का ना, आम्ही एक टार्गेट घेतलेलं आहे. म्हणजे पुढच्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला ना आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्हाला मेहनत करायला ना म्हणजे खूपच लागणार आहे ना. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे बोलतात ना दिन रात एक कर देई,
तसा म्हणजे आम्ही दिवस रात्र एक केली. दररोज आम्हाला ना 1, 1:30, 2 असे वाजतात. इझिली 2 वाजेपर्यंत आम्ही झोपतो, मग सकाळी लवकर उठतो. हे बघा आता व्हिडिओचा एंड करतोय किती वाजता, 11:15ला. मागे बघा मसाले किती आहेत. तर हे सर्व पॅकिंग करता. हा बोल काय बोलतो. हा हे सर्व आता मसाले पॅकिंग करता करता पुन्हा त्याच्यावरती ऍड्रेस टाकता टाकता वाजतील 2, 2:30. तेव्हा आम्ही झोपणार. तर आम्ही जो टार्गेट आता पकडलाय ना पुढच्या महिन्यामध्ये, जो आम्हाला काम करायचं आहे म्हणजे करायचंच आहे, जे तुम्हाला सरप्राईज तुम्हाला द्यायचंच आहे. तुम्ही पण सर्व खूप खुश होते होणार आणि तुम्हाला पण वाटेल की काहीतरी म्हणजे आम्ही खरंच चांगलं स्टेप घेतलेला आहे आणि हे आम्ही खूप दिवस पासून विचार केलेला आहे. त्या गोष्टी आता आम्ही पुढच्या महिन्यात करणार आहोत. आणि थँक्यू सो मच. महादेवांचा आशीर्वाद तर आमच्या पाठीशी आहेच आणि तुम्ही सुद्धा असाच सपोर्ट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.